रूमवर राहणं काही इझी नाही हो, बट रूमवर राहणाऱ्या मुलामध्ये एक वेगळंच टॅलेंट असते असं मला तर वाटतंय. हे का टॅलेंट नाही हो, एक मजबुरी असते. चला तर बघूया आता ही मजबुरी कुठली राहते. तर मी आहे प्रेम मुंडे आणि तुमचं या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. चला तर सुरू करूया आजचा हा नवीन ब्लॉग. जर तुम्ही या माझ्या ब्लॉग पर्यंत जर पोहोचला असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. पूर्ण दिवस बिझी राहून रात्री थोडस इकडे तिकडे फिरायला एक वेगळीच मजा आहे. वेगळी मजा नाही हो, आज मेस बंद आहे म्हणून थोडस बाहेर आलो. मजबुरी का नाम महात्मा गांधी हे म्हटल्यासारखं मेस बंद असल्यामुळे हे बघा पहिल्यांदा कांदे घेतो. कांदे घेतल्याच्या नंतर ह्या छोट्या मोठ्या थोड्याशा वस्तू घेतो. हे घेतल्याच्या नंतर लाईफ मध्ये लागलेले येल घेतो. अरे नाही लसण घेतो. लसण घेतल्याच्या नंतर मग आता तुम्ही म्हणत असाल ह्या सर्व वस्तू कशाला घेतल्या, हे बघा. हे बघून तुम्हाला समजलं असेल कशासाठी घेतल्यात. तर मग फायनली चिकन घेतो. चिकन घेतल्याच्या नंतर जेवायला जायचं जेवायला नाही चिकन बनवायचंय. अरे हो, विसरलोच होतो हे सर्व. तर बाहेर कुठेतरी जेवण आला असतो बट कुठंच भंडारा दिसला नाही म्हणून हे सर्व प्लॅन बनवला आहे. मग फायनली 30 मिनिटाच्या मेहनतीनंतर हे बघा फायनली रिझल्ट रेडी. टॅलेंट आहे हो, रूमवर राहणाऱ्या प्रत्येक पोरामध्ये हे टॅलेंट राहते, कारण की ऑप्शन नाही ना, मजबुरी आहे. मग निवांत मॅच बघत मी जेवण करतो. इंडिया विन झाली ह्या गोष्टीची खुशी नाही, बट पुढच्या मॅचचं मला टेन्शन आहे. चला तर आता बघूया ह्या पुढच्या मॅच मध्ये काय होतं. तर मस्त जेवण झाल्याच्या नंतर ब्लॉग एडिट करतो. ब्लॉग एडिट करून झाल्याच्या नंतर थोडस वाचतो, कारण की रोल नंबर वाईज टॉपिक दिले तो उभा राहून विचारणार आहेत. मग थोडं तर स्टडी करावंच लागेल ना. आता हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला तर माहित आहे आता काय होणार आहे. तर